हा पांड्या निघतोच आहे, बिल सेटल केलंय. हो मस्त आलं. हो येतो येतो येतो, सावकाश येतो. चल आल्यावर भेटतो रे. बाय. चला, खूप मजा आली. आय एन्जॉयड अ लॉट. खूप छान ट्रिप होती. मला पण खूप मजा आली. आपण ना एकदा मुलींना घेऊन येऊया. सतत त्यांचा विचार, त्यांच्या सुखाचा विचार. कारण माझा विचार करणारा माझ्या हक्काचा माणूस माझ्या समोर उभा आहे. चला, छान आठवणी घेऊन चाललोय. आणि तसंही आता तू खूप बिझी होणार आहेस. कॉलेज, बिझनेस, पार्लर, प्रत्येक फ्रंटवर अशी बिझी होणार आहेस, ऍक्टिव्ह होणार आहेस तू एकदम. ऐका ना, पार्लरवरनं मला आठवलं, मगाशी मी जेव्हा जेनीशी बोलत होते ना, ती माझ्याशी तुटक तुटक बोलली. म्हणजे तिचा मूड ऑफ असल्यासारखं वाटलं मला. असेल, आता एकटी आहे तिकडे, सगळं वर्कलोड तिच्यावर आहे, तू पण नाहीये. बोलली असेल. तिकडे गेल्यावर कळेलच ना तुला काय झालं. चल निघूया. हो, मी या 2 बॅग्स घेतो. ती खाण्याची पिशवी घे. अहो काय काय झालं? काय राहिलं काय? नाही, काही नाही. म्हणजे इथे आपण एक दिवस राहिलो, पण ही जागा मला ना आपलीशी वाटायला लागली. आठवणी राहूया का 2 दिवस अजून? नाही. चल. काय ग, बरं वाटलं ना गेलीस तेवढ्या दिवसांनी? अरे अरे अरे, हो काय चाललंय? आई काय आणलंस माझ्यासाठी? अगं सगळ्यांना सगळं सांगते, पण अगोदर प्रसाद घेशील की नाही? हा घे. आई हा घे प्रसाद. देवीची ओटी भरलीस ना ग? हो आई, देवीची ओटी सुद्धा भरली आणि दर्शन सुद्धा छान झालं. खूप प्रसन्न वाटलं खरंच. मी शोधून काढलं. बाबा जागा खूप सॉलिड होती. पण तुम्ही जाऊन आला ते बरं झालं. रिफ्रेशमेंट गरजेचं होतं रे. हो, टाकला होता तुम्ही तेच करून. शिल्पी घे. बरं मला सांग, मी सांगितलेलं सगळं नीट फॉलो केलंयस ना? खाल्लंयस ना? मी ठीक आहे आणि सगळं वेळेवर व्यवस्थित खाल्लं मी. तू माझ्यासाठी ते मखाणे काढून ठेवले होतेस ना, ते खाल्ले. आणि आईने छान ताजा ताजा नाश्ता दिला होता, तो पण खाल्ला. सगळं व्यवस्थित. डोंट वरी. 4 BHK मला जरा आहे ते ना. काय? अरे तुम्ही आला? अरे वा, मस्त, छान झालं. हा घ्या प्रसाद. काय रे श्रेयस, तुम्हाला ट्रॅफिक वगैरे लागलं का रे? का? नाही, म्हटलं आम्हाला सुद्धा देवी दर्शनाला जायचं होतं ना, म्हणून विचारलं. ट्रॅफिक असेल तर जाणार ना. नवीन गाडी घेतली आहे ना. सावंत काकू, तुम्ही तिथे जा, तुम्हाला खरंच खूप फ्रेश वाटेल. अगदी मोठं देवस्थान नाहीये, पण वातावरण अगदी प्रसन्न आहे खरंच. अगं अश्विनी, थोडा प्रसाद देतेस का ग ह्यांच्यासाठी आणि पंप्यासाठी? तुमच्यासाठी प्रसाद पण आणलाय आणि कुंकू सुद्धा आणलंय तुम्ही सांगितलेलं. देते, थांबा. एवढी काळजी तुम्हाला. हा घ्या. अश्विनी आहेस अशी. काय म्हण अश्विनी, एक दिवस घरी नव्हतीस, पण घर अगदी मोकळं मोकळं वाटत होतं हो. हो नाही अगं, मी खरंच तुला खूप खूप मिस केलं. फक्त तू एकटीने नाही, आम्ही सगळ्यांनी मिस केलं. हो की नाही ग शिल्पी? आता ते मला काय माहिती, मी कुठे होते दिवसभर घरी. खरंच मिस केलं, खूप मिस केलं सगळ्यांनी. एकटीलाच केलं, मला कोणी मिसच नाही केलं. आणि मी सुद्धा तुम्हाला मिस केलं बरं का. एकच प्रेमी आमच्या दोघांना मिस केलं, एकट्यालाच मिस करतो. हॅलो हॅलो जेनी, तुझं आणि वहिनीचं काही बोलणं झालं का ग? अगं नाही ग, मी जस्ट पार्लरमध्ये आली आहे आणि आमचा असा काही कॉल झाला नाही. अश्विनी आली ना की मी सांगेन तिला. ठीक आहे, तसंच कर. बरं, मी आता थोड्या वेळात जाऊन पटेलांच्या घरी रेंट देऊन येते. त्यांचं ओके. आणि ऐक, पटेलने काय सांगितलं काय नाही सांगितलं हे मला जक्की सांग. हां हो ठीक आहे, सांगते. बरं ठेवू फोन आता. ओके चल, बाय बाय.
कुहू अगं लवकर आटप। अगं आजोबांनी तुझ्यासाठी नाश्ता लवकर केला आणि अजून तुझंच दूध संपला नाहीये। चल 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 लवकर। अगं झालं ग आई। आई तू ना आमचा प्रोजेक्ट आम्ही जेव्हा बनवत होतो ना तेव्हा असायला हवी होतीस। आम्ही एवढी मजा केली आणि कार्तिकी मावशीने पण आम्हाला खूप मदत केली। टीचरला पण खूप आवडला आमचा प्रोजेक्ट। हो कुहू मी बघते नंतर, पण चल तू अगोदर तुझा दूध संपव बघू। अगं उशीर होतोय बाळा, स्कूल बस निघून जाईल। चल लवकर। चल कुहू झालं का तुझं? चल 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 डबा टाकलं? झालं। हो हो अरे हे काय मिशी आली तुला? आली 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 चल 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 हळू सावकाश सावकाश सावकाश. शिल्पी तू तुझा नाश्ता केला नाहीये, अगोदर नाश्ता करून घे। आणि हो मला पण पार्लर मध्ये जायचंय। अगं 2 दिवस पार्लर मध्ये गेले नाही, जेनीने सगळं हँडल केलं। हा मी आणते तुझ्यासाठी। अश्विनी बहन येऊ काय? अरे पटेल मॅडम तुम्ही या ना बसा। हो अश्विनी તમે આવ્યા છો? मी परवाच तुमच्या पार्लर मध्ये जाऊन आली, तुम्ही नाही होता तिकडे? आम्ही दोघं बाहेर गेलो होतो। मी जेनीला सांगून गेले होते। तुमची ट्रीटमेंट केली ना तिने? हाँ हाँ एकदम सरस। मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते। नाही नाही चहा नको, मला पण थोडी गडबड असते। मी पैशासाठी आली। पैसे? कसले पैसे? सॉरी पटेल भाभी, मला खरंच कळलं नाहीये। तुम्ही कसले पैसे घ्यायला आलात? अश्विनी रेंटचे पैसे। या शिल्पीने तुला काही सांगितलं नाही काय? एक मिनिट वहिनी, मी तुला सगळं सांगते। एकच मिनिट। हा नाही मला कळलं नाही तुम्ही कोणत्या पैशाबद्दल म्हणताय। हाँ हे घ्या तुमचे पैसे। चेक छे का? नाही कॅश येत आहो। कॅश? एटलो पतलो? शिल्पी अगं काय चाललंय हे? वहिनी थोडंसं थांब, मी तुला सगळं सांगते। यांना जाऊ देत, मी सगळं सांगते। हा तर फक्त 20,000च आहे, म्हणजे फक्त 1 महिन्याचा रेंट। हो मग तुम्ही तेवढंच सांगितलं होतं ना? ना माझी पार्लरची जागा जेव्हापासून घेतली ना तेव्हापासून तर मला समजा रेंट पाहिजे। हो व्हॉट? अहो काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही असं काहीच सांगितलं नव्हतं। शिल्पी थांब अगं मी बोलते। पटेल भाभी सॉरी, खरंच सॉरी। म्हणजे तुम्ही गरजेच्या वेळी आम्हाला मदत केली आणि मी काहीतरी सोय करते भाड्याची, तोपर्यंत तुम्ही हे पैसे घ्या एवढे। ठीक आहे, हे पैसे मी घेते, पण भूलशो नती हा मने समजा रेंट आपो। मी सगळी अरेंजमेंट करते, तुम्ही खरंच काळजी नका करू। ते काही नाही, मला आजच्या समजा रेंट पाहिजे। एक्सक्यूज मी, आजच्या आज कसं शक्य आहे? आणि तुम्ही? शिल्पी पटेल भाभी मी तुम्हाला सगळं रेंट देते आजच्या आज संध्याकाळपर्यंत, खरंच देते। ठीक आहे, संध्याकाळला परत येते मी। हो शाम मध्ये येते मी। हसतो काय? तो तुझ्या ते मॅनेजरचा चेहरा बघण्यासारखा होता। त्याला काय कळलं नाही तीर्थक्षेत्र कुठे शोधू, आणि या मॅडम ऐकायला तयार नाही। मला देवीचं दर्शन हवं, देवीचं दर्शन हवं। ते माझं नशीब बरं की देवीचं मंदिर मिळालं, तर ही जेवायला तयार नव्हती। मला एक कळत नाही यार, तू वहिनींना आज ओळखतो का? तुला वहिनींचा स्वभाव माहितीये, तू कसं काय खोटं बोलू शकतो वहिनीशी? हा तुझी हिंमत कशी झाली? बरं मला सांगतो अजून काय काय खोटं बोलला? चुप रे, दुसरा काय पर्याय होता माझ्याकडे? 1 मिनिट थांब। अश्विनीचा फोन। हॅलो हा अश्विनी बोल। काय? अरे पण असं कसं? ठीक आहे तू थांब, मी आलो पार्लरला। हा थांब थांब। काय रे काय झालं? एक प्रॉब्लेम झाला, चल आपल्या पार्लरला जायला। हे लिहून ठेव रे।
चल चल. अरे मला निदान एक फोन करून तुम्ही सांगायला तरी हवं होतं. तुम्ही मला फोनही केला नाहीत आणि परस्पर निर्णय घेऊन टाकला. आणि एवढ्या सगळ्या अपॉइंटमेंट घेतल्यात, आपण हँडल करू शकणार आहोत का? जेनी सांग ना, तुझ्या एकटीवर एवढा वर्कलोड येणार नाही का? कसं करणार आहेस तू? सॉरी अश्विनी, ऍक्च्युली तुला इन्फॉर्म करायला हवं होतं, पण कसं काय एका दिवसात आम्ही रेंट मॅनेज करणार होतो ना, आणि आमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. होता ऑप्शन जेनी, आपल्याकडे ऑप्शन होता. तू फोन करायला हवा होतास मला. वहिनी, आम्हाला तुला तिकडे डिस्टर्ब करायचं नव्हतं अगं. अश्विनी, आधी तू शांत हो. हे सगळं आता डिस्कस करून काहीच उपयोग नाहीये. आपल्याला याच्यातनं मार्ग काढायला हवा. वी हॅव टू रिमूव्ह अ सोल्युशन आउट ऑफ दिस. नाही, तुझं सगळं ते बरोबर आहे, पण ते पटेल असं कसं काय करू शकतात? हा नाही नाही, वहिनी मी त्यांच्याकडे जाऊन बघतो. विदाऊट नोटीस ते आपल्याकडे पैसे कसं काय मागू शकतात? नाही भाऊजी, असं काही करायचं नाही. आपल्याला जेव्हा गरज होती त्यावेळी ते आपल्या बाजूने उभे राहिले, आणि त्यांनी जर आपल्याला त्यावेळी मदत केली नसती ना, तर मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. आणि दुसऱ्या कुणाची जागा जर रेंटने घेतली असती तर आपल्याला भाडं द्यावंच लागलं असतं ना. मग ह्यांना का द्यायचं नाही सांगा ना. वहिनी तुमचं पण बरोबर आहे, पण त्यांनी आपल्याला आधी तसं क्लिअर सांगायला हवं होतं ना. ते काही असू देत, त्यांच्याशी तिथे कुणीही वाद घालायला जाणार नाहीये आणि जाबही विचारायला जाणार नाहीये. वहिनी मग आता एवढी मोठी रक्कम आपण आणायची कुठून? हे बघ, ते पैसे तुला मिसेस इंडियासाठी मिळाले होते ना, त्याची एफडी केली होतीस तू. आता ते पैसे असे वापरायचे आपण, याला काय अर्थ आहे? दुसरं काहीतरी सोल्युशन शोधूया ना आपण. अहो पण वेळेत पैसे भरायचे असतील तर हे एकच सोल्युशन आहे ना आपल्याकडे. हे बघ, ते पैसे तुझे, मला माहिती आहे, ते कसे वापरायचे याचा से तुझा आहे. पण मी म्हणतोय जरा पटेल साहेबांशी बोलून तरी बघूया. नाही, नको. खरं तर आपलीच चूक आहे. आपण त्यांना वेळेवरच रेंट द्यायला हवं होतं. त्यांनी आपल्याकडे मागितलं नाही म्हणून आपण दिलं नाही. हे बरोबर आहे का? नाही, अगोदर त्यांचं आपण रेंट पे करूया. आणि राहिला प्रश्न एफडीचा, परत पैसे आल्यावर आपण एफडी करू ना. आता रेंट पे करणं खूप महत्वाचं आहे. अगं पण ऐक तरी माझं. हे बघा, आता इथेच बोलत बसलो ना तर बँक सुद्धा बंद होईल. संध्याकाळी त्या पैसे घ्यायला येणार आहेत. निघूया ना, चला. ठीक आहे, चल. अश्विनीचं बरोबर आहे ग. मीन्स आपण तिला कॉल करायला हवा होता. हां, आय नो तिला ट्रबल होऊ नये म्हणून आपण केलं हे, पण आता क्लायंटचं टार्गेट कसं अचीव करायचं ह्याचा विचार आपण करायला हवा होता. हो ग, बरोबर आहे, पण आता आपल्याला एवढा ह्यूज रिस्पॉन्स मिळालाय. तूच विचार कर ना, फक्त एक लाईव्ह सेशन केलं आपण, एक, त्याच्याने आपल्याला 9 नवीन क्लायंट्स मिळालेत. आपण हे जर कन्सिस्टंटली केलं तर आपल्याला केवढा कमाल रिस्पॉन्स मिळेल. जस्ट थिंक अबाउट इट. हो ग, पण अश्विनीला त्याचं टेन्शन आलंय ना. तिला काही वाटू देत, पण मला तिच्याबद्दल पूर्ण खात्री आहे की ती हे व्यवस्थित करणार. सौ बात की एक बात बोली तू शिल्पी. मग वहिनी कुठलंही चॅलेंज कम्प्लीट करू शकतात. मी तुला हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि तुला ऑनेस्टली सांगते बबन पांडे, मी कालच्या लाईव्ह सेशनवरनं एक गोष्ट मला लक्षात आलेली आहे. ही जर गोष्ट आपण कन्सिस्टंटली करत राहिलो तर आपल्याला खरंच चांगला रिस्पॉन्स मिळेल. हे बघ, आपलं ना पोस्टिंग शेड्यूल बिलकुल गडबडलंय. आज एक पोस्ट केली तर डायरेक्ट आठवड्यानंतर एक पोस्ट असते. आज एक रील पोस्ट केलं तर डायरेक्ट आठवड्यानंतर. असं चालत नाही. बरं, आपल्या क्लायंटसोबत, आपल्या कस्टमर्ससोबत आपली इंटरॅक्शन पण नाही आहे. त्यांनी काही प्रश्न विचारले तर त्याच्यावरती उत्तरं ती गेली पाहिजे, डिजिटली सुद्धा. सो हे सगळं खरंच खूप गरजेचं आहे. ऑल्सो आपल्याला आपल्या सगळ्या कस्टमर्सचा एक ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला पाहिजे. आपल्याला पार्लर अप टू द मार्क असलं पाहिजे. हां, हे सगळं आपल्याला टेक्निकली स्ट्रॉंग केलं गेलं पाहिजे. आणि याच्यावरती तू काम करायचंयस. हे घे, कळतंय? ही शिल्पी होती ना? नाही, मला आहे ना शिल्पीचं कधी कधी काहीच कळत नाही. ती कधी खरं बोलतेय, कधी खोटं बोलतेय.
मला ना तिच्यावरती विश्वासच बसत नाहीये. अश्विनी बहन, आप ना हर काम में एक्सपर्ट छे. તમારે હાથ ને ખાકે આજ બહુ ગમે, બહુ મજા આવી ગઈ. બહુ સારું, બહુ સારું. आलेच. बाकी धंदा पाणी हा, हो मजा. हो मजा. ढोकळा घ्या, ढोकळा. हो नक्की नक्की. अरे खूप छान झालंय. पटेल भाऊजी हे घ्या. ह्यात ना आतापर्यंतचं सगळं रेंट आहे. अश्विनी बहन, कशाला इतकी घाई करते? पैशाची खरी गरज आता तुम्हाला आहे. राहू दे, नंतर कधीतरी दिला तरी चालेल. અરે આ શું કહેવાનું તમે? શું થયું? સાંજે વખત અગર લક્ષ્મી આવે ના તો ના નથી કહેવાનું. લાવ લાવ. खरं तर ना तुमच्या दोघांचे ना खूप खूप आभार. तुम्ही माझ्या गरजेच्या वेळेला मदत केली, त्याच्यामुळे माझं मी पार्लर उभं करू शकले. खरंच थँक्स. चला निघू आम्ही. आणि काही जरी गरज लागली ना मने केव, ठीक आहे ना? काही आणि एक्सपेन्शनचं सुद्धा काही असेल ना विचार केव मने. मारे पासे शॉप छे, तिथे आपण सेटअप करू, है ना? आम्हा दोघांना सुद्धा आवडेल तुम्हाला मदत करायला. नक्की सांगेन. आणि खरंच मनापासून सांगते, खूप खूप थँक्यू. काय नाही, चला चला. खरंच डोक्यावरनं ना ओझं उतरल्यासारखं वाटतंय. अहो पण आपण ना बँकेत लोनसाठी अगोदरच ऍप्लिकेशन करायला हवं होतं. निदान आपल्याला FD तोडावी लागली नसती. एक काम करूया, आपण ना उद्याच बँकेत जाऊया. अश्विनी, करशील का सगळं व्यवस्थित करशील तू, मला माहिती आहे. दोघांची साथ अशीच असू देत, सगळं व्यवस्थित होईल. उद्याच तुला बँकेत जायची काही गरज नाही. अगं कॉलेजचा पहिला दिवस आहे उद्या. आधी कॉलेज नंतर बँक. हो अश्विनी, उद्याच जायची गरज नाही लगेच. ठीक आहे, चालेल. शिल्पी, खरंच थँक्स. आणि सॉरी सुद्धा. रागाच्या भरात मी तुला बरंच काही बोलून गेले. म्हणजे मी नसताना तू पार्लर इतकं छान हँडल केलंस ना. तुला माहिती आहे, आम्ही तिकडे ट्रिपला होतो, पण तुझ्या बिझनेस स्किलबद्दल पण आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली. खरंच. काय ट्रिपला जाऊन पण तुम्ही आमच्याबद्दलच बोलत होता? मग ट्रिपला जाण्याचा काय उपयोग झाला? मी पण तेच सांगितलं तिला. अरे अगं शिल्पी तू. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. आज ना छान मस्त जेवणाचा बेत करूया. कारण कॉलेज सुरू झाल्यावर मला काही प्लॅन करता येणार नाही. आणि हो, विद्युतला आणि ना संजूला सुद्धा बोलवून घेऊ. हो चालेल की. हो मला चालेल. एक काम करूया, आज आपण अश्विनीला मदत करू सगळे. काय सारू प्लॅनची आहे. या. अरे नको सांग काकू, पण इडल्या सॉलिड झाल्या आणि चटणी सॉलिड. अरे या चटणीची रेसिपी मला पंप्याने सांगितली. आणि काय त्याने ते बघितलं. हा, इंटरनेटवर बघितली होती. हा, ते मोबाईलवर बघत असेल म्हणून दिसत नाही तो आजकाल. बाबा इडली देऊ? नाही 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 घ्या ना. नाही, अजिबात नाही. आई नाही ग, अजिबात नको. बस आहे ते सगळं. अगं अश्विनी, इडली खाल्लीस की नाही तू? नाही हो काकू, आवरता आवरता खाते. आणि तुम्ही इडल्या केल्यात म्हणजे छानच झाल्या असणार. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, लवकर जायला हवं. उशीर झालेला बरा दिसणार नाही. ऐक ना, तू खूप थकल्यासारखी वाटतेस. फ्रेश होऊन मगच जा. हो, आवरते मी. माझी बॅग बेडरूम मध्येच ठेवली. आलेच. थांब बघते जरा. अगं तू कुठे चाललीस? अगं तिचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, हातावर दही साखर ठेवते. अगं दही साखरेची वाटी मी रेडी ठेवली, आणते. हॅलो. हा बाहेर खाना
का की जाना हो तो इडली नको ना, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. सकाळपासून काय खाल्लं नाहीयेस? चल हे खा दी. हे खा अहो, खा खा नको खा खा खा. व्हेरी गुड. सुंदर दिसतेस ग. सो ब्युटिफुल यू लुकिंग. आणि काय चाललंय आता? कॉलेजला जातेस ना, तर कॉलेजच्या मुलींसारखं वाग ना. पण तो ड्रेस घेतलाय तो घाल ना, तो मस्त दिसेल तुझ्यावर. अरे कॉलेजला जायच्या आधी तेव्हा घालायचीस ना, आता घाल ना. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? बाहेर सगळे बसलेत ना, हो. कालच आपण फिरून आलो ना, मग काय आहे? अरे काल फिरून आलो म्हणून तर रोमॅन्स संपत नाही माझा. एक दिवसात कसं होणार ग सगळं? आणि ते सगळे बिझी आहेत, इडल्या खात आहे. हो काय बोलताय, मला टेन्शन आलंय. आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, काही व्यवस्थित झालं नाही, कोण काय बोललं तर मी काय करणार आहे सांगा ना मला. आणि तुम्ही मी आहे ना तुझ्या बरोबर, टेन्शन नाही लेणे का. श्रेयस तुझ्या बरोबर नेहमी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि टेन्शन हा शब्द तुझ्या तोंडी नकोय मला, कळलं?